तर बघा, आपल्या या मॅथमॅटिक्सच्या सिरीज मधला आपला हा थर्ड टॉपिक आहे रेशिओ आणि प्रपोर्शन. याच्यामध्ये आपण पाहणार आहे कॉन्सेप्ट, त्यानंतर त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स आणि डिफरंट मेथड. तर रेशिओ म्हणजे काय आहे आपण पहिले समजून घेऊ. रेशिओ म्हणजे जर समजा आता माझ्याकडे 5 रुपये, तुमच्याकडे 10 रुपये, हा मी हे तुम्ही, माझ्याकडे 5 रुपये तुमच्याकडे 10 रुपये आहे, बरोबर. म्हणजेच माझ्यापेक्षा तुमच्याकडे दुप्पट रक्कम आहे, बरोबर. 1:2 हा झाला रेशिओ. त्यानंतर दोन माणसं अजून आहेत, सी आणि डी, बरोबर. यांच्याकडे काय आहे, यांच्याकडे 15 रुपये आहे सी कडे आणि डी कडे 30 रुपये आहे, बरोबर. म्हणजेच याचा रेशिओ काय येऊन राहिला 1:2. दोन्ही याचे रेशिओ आले सेम, म्हणजेच ए बी सी डी, म्हणजे ए बी हे प्रपोर्शन आहे सी डी चे. हाच बेसिक कॉन्सेप्ट आहे रेशिओ आणि प्रपोर्शनचा. बघा, म्हणजे प्रपोर्शन मध्ये युनिट सेम असते दोन्ही याच्यात, म्हणजे सेम युनिटचं असते. जसं की हाईटचा रेशिओ हाईट संग होईल, बरोबर. रुपीजचा रेशिओ रुपीज संग होईल. त्यानंतर लेंथचा रेशिओ लेंथ सोबत होईल. म्हणजे रेशिओ आणि प्रपोर्शन मध्ये युनिट सेम असते. आता आपल्याला याचे एक बेसिक क्वेश्चन बघून घेऊ आपण रेशिओ अँड प्रपोर्शनचा, की म्हणजे ए एस टू बी बरोबर 6:7 अँड बी एस टू सी बरोबर 8:9. विचारला काय लागले एक्झाम मध्ये, देन ए एस टू बी एस टू सी बरोबर किती, असा प्रॉब्लेम आहे आपल्याला. तर मग हे सॉल्व्ह कसं करायचं, त्याची मांडणी पहिली करून घ्यायची. ए बी सी, ए एस टू बी किती आहे 6, 7. दुसऱ्या ह्याच्यात बी एस टू सी किती आहे 8 आणि 9, बरोबर. आता याची एक पहिली मेथड बघून घ्या. मग काय करायचं, याचा याचा गुणाकार, याचा गुणाकार आणि याचा गुणाकार, म्हणजे हे मेथड झाली अशी अशी अशी, बरोबर. म्हणजे कसं, 6 8 48, 7 8 56, 7 9 63. हा झाला आपला एबीसी चा रेशिओ. आता आणखी दुसरी मेथड आहे, बघा. दुसऱ्या मेथड मध्ये ए बी सी 6 7 8 9. दुसऱ्या मेथड मध्ये काय आहे, बाजूच्या कडनं जागा भरून घ्यायची सिंपल मध्ये. इथं लिहिले 8, इथे लिहिले 7, ज्या खाली जागा होत्या त्या भरून घेतल्या. 6 8 48, 7 8 56, 7 9 63. आलं उत्तर. म्हणजे दोन्ही याच्यात काय आहे, आन्सर सेमच येत आहे, मेथड 2 आहेत. बेसिक सवाल होता तो रेशिओ अँड प्रपोर्शनचा. त्यानंतर आपल्याला एक्झामला कसे विचारतात प्रश्न, त्यातला एक प्रश्न आपण बघून घेऊ, की एक्स आहे, एक्स एस टू 1/27 बरोबर 3/11 एस टू 5/9. इथं विचारला काय केलेला आहे, एक्स ची व्हॅल्यू विचारलेली आहे, एक्स बरोबर किती, असं प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये येते. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं, तर बघा, प्रॉब्लेम काय, आपलं पहिले मांडणी करून घ्यायची. हे आपला प्रॉब्लेम आहे, बरोबर. मग काय करायचं, रेशिओ काय भागेला आहे, बरोबर. म्हणजे एक्स भागेला 1/27 आहे, बरोबर. आता हे किती आहे
3/11 टोटल भागीला 5/9 हे सॉल्व करायचं. मग हे सॉल्व कसं करायचं? वरचं खालचं वरचं खालचं वरचं खालचं बरोबर. इकडे काय आलं 27x, इकडे काय येईल नंतरिक 27 आणि 11×5 = 55 आलं. सेम मग आता x बरोबर गुणिले भागीला जाईल 27/55 गुणिला 27 म्हणजेच 27 कॅन्सल. x ची किंमत किती आली 1/55 आले x ची व्हॅल्यू. हे एक असे बेसिक प्रश्न रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये असतात. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.